ज्यावेळेस संतांनी हे ब्रह्मज्ञान निवृत्तीनाथांकडून प्राप्त केलं त्यावेळेस सहज संतांना निवृत्तीनाथांनी विचारलं, बाबा रे, एक गुरु एक शिष्याची परंपरा आहे, मग तू हे वेगळं काय रमलेलं आहे, कशासाठी हे करत आहे? त्यावेळेस सहज संतांना माऊलींनी सांगितलं की ही ब्रह्मविद्या मला ह्या जगासाठी संतांना खुली करायची आहे. त्यावेळेस सहज संतांना माऊलींना विचारण्यात आलं की ब्रह्मविद्या खुली केल्यानं मिळणार काय आहे? त्यावेळेस माऊलींनी सांगितलं होतं की एकमेकाला सुखच देतील आणि एकमेकाकडून सुखच प्राप्त करून घेतील. पण आज जर विचार केला तर संतांनो माणूस मनामध्ये विचार करतो की आज संतांनो कशी शेजारच्याची जिरवली, कसं संतांनो शेजारच्याची जिरवली. आणि हा भाव ज्यावेळेस मनामध्ये येतो ना, कदापि संतांनो झोप शांत लागणार नाही. पण जर संतांनो हा भाव मनामध्ये आला की आज मी किती लोकांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त केला, किती लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, किती लोकांच्या जीवनामध्ये संतांनो सुख भरण्याचा संतांना प्रयत्न केला, या संतांनो पडल्या संतांनो झोप लागल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांनो टेन्शन नाही, भीती नाहीये की संतांनो कोण माझं संतांनो काही करेल. का संतांनो? कारण मी जगासाठी संतांच्या गोष्टी करतोय. आणि म्हणून संतांनो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की आम्हाला संतांनो गुरुनं त्या गोष्टीसाठी प्रेरित केलेलं आहे की एकमेकाला संतांनो ते प्रेम देण्यासाठी, एकमेकाला संतांनो ते प्रेम वाटण्यासाठी संतांनो गुरुनं संतांना आम्हाला प्रेरित केलेलं आहे. या संतांनो जगती कैसे जीवन जगणे हे सुद्धा शिकवले सद्गुरूनं. या संतांनो जीवनामध्ये संतांनो कसं जगायचंय, या संतांनो खाणं पिणं सुद्धा संतांनो गुरुने आम्हाला शिकवलेलं आहे. या संतांनो ज्ञानाच्या अगोदरची जर गोष्ट पाहिली तर संतांनो विचार करा की प्रत्येक जण संतांनो जर समोर ताट आलं ना की पहिलं संतांनो आपल्या मुखामध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता. या संतांनो स्वतःच्या संतांनो पोटामध्ये संतांनो तो घास, या संतांनो तोंडामध्ये घास घालून संतांनो स्वतःची पोटाची भूक संतांनो मिटवण्याचा प्रयत्न करत होता. पण विचार करा, ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, गुरुनं संतांनो हे शिकवलं, संतांनो खाणं पिणं सुद्धा संतांनो कसं असेल. ज्यावेळेस संतांनो तो ताटातला घास उचलतो ना, पहिल्यांदा तो समोरच्या महात्मांना संतांनो भोग लावण्याचा क्रिया करतो. कारण संतांनो ह्या क्रिया शिकवल्यात आम्हाला सद्गुरूनं. आणि म्हणून संतांनो आज खऱ्या अर्थानं तुमचं आमच्या जीवनामध्ये जर संतांनो काय जर होत असेल, कशामुळे संतांनो जीवन बदलत असेल, तर केवळ एक गुरुच्या ज्ञानामुळे संतांनो बदलतो. आज जगामध्ये संतांनो मी पाहतोय संतांनो, जगामध्ये भक्ती चाललेली आहे. भक्ती नाही करत नाही असा एकही व्यक्ती नाही. पण या ठिकाणी संतांनी त्या परमात्म्याची प्राप्ती करून दिली जाते. जगामध्ये भक्ती आहे, या ठिकाणी जर वेगळं काय असेल तर या ठिकाणी ती प्राप्ती होती. त्या एक ईश्वराची नातं जोडलं जातं. आणि मग संतांनो सहज संतांनो तो एक भाव बनला जातो की आम्हाला संतांनो एवढं असे विशाल परमात्म्याचं ज्ञान मिळालंय. मग संतांनो तुमचं आमचं कर्तव्य काय बनतं, या संतांनो याच्याशी संतांनो नातं जोडणं, याच्याशी संतांनो बोलणं, याच्याशी संतांनो चर्चा करणं, हे संतांनो तुमचं आमचं कर्तव्य बनतं. एक व्यक्ती संतांनो रात्रीची श्रीमंत व्यक्ती होती. रात्री संतांनो बंगल्यात झोप येईना, उठली संतांनो 2:30ची वेळ असेल, उठली आणि संतांनो बाहेर गेली, गाडी काढली आणि कुठं जायचं काय माहित नव्हतं. आणि मग सहज रस्त्याने चालायला गाडी घेऊन चालत होते. आणि ज्यावेळेस संतांनो रस्त्याने जात असताना 2:30ची वेळ असेल आणि पाहिलं तर संतांनो एक रस्त्याच्या कडेला मंदिर होतं. त्या व्यक्तीला वाटलं चला आपण थोडा वेळ त्या मंदिरामध्ये जावं. ज्यावेळेस संतांनो त्या मंदिरामध्ये जावं असं वाटलं, तो संतांनो त्या ठिकाणी गेला. पाहतो तर संतांनो त्याच्या अगोदर एक व्यक्ती संतांनो त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये त्या परमात्म्याच्या समोर संतांनो हात जोडून विनंती करत होती, अरदास करत होती. या संतांनो ती व्यक्ती म्हणत होती की हे परमात्मा, माझ्या पत्नीचा खूप मोठा आजार आहे आणि तिचं जर उद्या ऑपरेशन केलं नाही तर ती या जगामध्ये सुद्धा या जगाचा निरोप घेतल्याशिवाय राहणार नाही. मला जर अशा परिस्थितीमध्ये जर मदत केली तर खूप बरं होईल. माझी ती पत्नीचं मी ऑपरेशन करू शकेन, माझी पत्नी वाचू शकेन आणि तिला संतांनो मी पुन्हा एक नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करू शकेल. या संतांनो त्या मूर्तीच्या पुढे संतांनो तो माथा टेकून संतांनो मागत होता. यावेळेस संतांनो ही व्यक्ती पाहिले तर संतांनो ह्या गर्भ श्रीमंत व्यक्ती होती. त्या व्यक्तीने संतांनो पाहिलं त्या व्यक्तीकडे आणि थोड्या वेळानंतर त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि त्याला विचारतो की बाबा रे, तुझी काही अडचण असेल ना तर ती आर्थिक अडचण मी दूर करतो. हे माया, माझ्याजवळ एवढी माया आहे, ही माया घे, तुझ्या पत्नीचा विलास कर. या संतांनो त्याच्याबरोबर ते एक व्हिजिटिंग कार्ड होतं. ते व्हिजिट कार्ड संतांनो त्या व्यक्तीनं त्या
माणसाला दिलं जो संतांनो अरदास करत होता की परमात्म्यानं संतांनो काहीतरी माझी मदत करावी. त्यावेळेस सहज संतांनो त्या व्यक्तीच्या हातातले पैसे जे होते, माया होती ती त्या व्यक्तीने घेतली आणि व्हिजिटिंग कार्ड होतं ना त्या व्यक्तीला परत दिलं. ती व्यक्ती म्हणते, बाबा रे, तुला अजून पैशाची गरज पडली तर याच्यावर माझा पत्ता आहे, याच्यावरती माझा फोन नंबर आहे, तू माझ्याशी संपर्क कर, मी तुला अजूनही काही मदत करू शकेल. त्यावेळेस सहज संतांनो ती व्यक्ती म्हणते, मला माहित आहे, मला माहित आहे. ज्यावेळेस संतांनो ती व्यक्ती म्हणते, अरे मी तर तुला आज पहिल्यांदा पाहतोय, मग तू मला ओळखतो कसं, माझा घरचा पत्ता तुला काय माहित आहे, या संतांनो तुला माझा मोबाईल नंबर, फोन नंबर काय माहित आहे. त्यावेळेस सहज संतांनो त्या व्यक्तीचा भाव बनतो. ती व्यक्ती म्हणते की मला माहित आहे, ज्यानं रात्रीच्या 2:30-3 वाजता जो मला या क्षणाला मदत करण्यासाठी पाठवून देतो, तो काय मला तुमचा पत्ता सांगू शकणार नाही, तुमचा मोबाईल नंबर मला मिळवून देणार नाही. या संतांनो ज्या अज्ञानी जीवाचा संतांनो एवढा जर विश्वास आहे, तुम्हाला तर संतांनो किती विश्वास असणं गरजेचं आहे की आम्हाला तर संतांनो समोर दाखवलेला आहे. आणि मग संतांनो भक्तीचा आधार खरा सद्गुरूवरती विश्वास करा. ज्यानं संतांनो सद्गुरूच्या प्रती विश्वास धारण केला ना, बस संतांनो त्याच्या जीवनामध्ये सुख आलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये संतांनो तो आनंद आलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये संतांनो त्या गोष्टी संतांनो प्राप्त होतात की ज्या संतांनो साधू संत महात्मा गुरु पीर पैगंबरांना संतांनो प्राप्त झालेले आहे. असा संतांनो ब्रह्मज्ञानी, त्या संतांनो ब्रह्मज्ञान प्राप्त होणं संतांनो ही विशेष बाब आहे. कारण संतांनो विशेष बाब एवढ्यासाठी संतांनो की मनुष्याचा देह मिळणं आणि मनुष्याचा देह मिळाल्यानंतर जीवनामध्ये सद्गुरू येणं संतांनो, ह्या संतांनो योगायोग आहे. या संतांनो तुमचं आमचं जीवन संतांनो खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही संतांनो भाग्यवान आहोत की ज्या भाग्यवंत आहेत. कारण एवढ्यासाठी संतांनो की या सद्गुरूचा अवतार झाला आणि या सद्गुरूच्या अवतारामध्ये संतांनो मला हे परब्रह्म परमात्म्याचं संतांनो ज्ञान संतांनो प्राप्त झालं. आणि म्हणून लिहितात संतांनो, 3 श्लोक 9 खंड मी गुरुशे बडा नकोय, करता करे न कर सके गुरु करे होय. या संतांनो केवळ त्या गुरुच्या संतांनो मुळे ह्या गोष्टी होतात. आता बाबाजी सांगत होते की हा प्रत्येकाच्या घटातली संतान जाणतो, प्रत्येकाच्या मनातली संतांनो जाणणारा हा सद्गुरू आहे. या संतांनो कधी संतांनो असा भाव संतांनो मनामध्ये येऊन देऊ नका की हा संतांनो माझं काय पाहतो. महात्मा आता सांगत होते की 24 तास याचे कॅमेरे संतांनो लावलेले आहेत. एक वेळ संतांनो एक व्यक्ती चहा विकण्याचं काम संतांनो करत होता. चहा विकत असताना सहज संतांनो एक दिवस संतांनो एक गाडी संतांनो आली. बाबाजी त्या गाडीमध्ये होते. बाबाजी दिलबागजीला बोलतायत कि आगे चलो वहां पे चाय पियेंगे. दिलबाग जी बोलता है नहीं, थोड़ा आगे जाके हम चाय नहीं, बोले उधर जो टपरी दिखती है ना उधर ही चाय पियेंगे. बाबाजी गाडीमध्ये बसलेले होते आणि ज्यावेळेस संतांनो दिलबागजी त्या ठिकाणी चहा संतांनो घेऊन येण्यासाठी गेले. चहा संतांनो त्या महात्मांना सांगितलं की 2 सुंदर कप चहा चांगल्या बनवून द्या. त्याने चहा बनवला. चहा बनवून देत असताना सहज संतांनो दिलबागजींचं लक्ष गेलं, त्या ठिकाणी बाबाजींचा फोटो होता. जे छोटा फ्रंट कार्ड संतांनो आमच्या खिशात असतं तसं कार्ड त्या ठिकाणी दिसलं. त्यावेळेस दिलबागजी सहज बोलतायत की महाराज आप ये कौन है, आप इनको जानते हैं क्या. बोलते हम सत्संग करते हैं, ये मेरे गुरु है, मेरे सदगुरु है, मैंने इनको देखा नहीं लेकिन मेरे को पता है. त्यावेळेस सहज संतांनो बोलतायत की मला बाबाजींचं दर्शनाला जायचं होतं. भरपूर अशी संतांनो मी माया जमा केली होती, पण कोण चोर आला आणि माझी ती माया संतांनो सगळी घेऊन गेला. त्याच्यामुळे मला या संतांनो सद्गुरूच्या दर्शनाला जाता आलं नाही. मला सद्गुरूचं दर्शन संतांनो मिळालं नाही. मी संतांनो कधी पाहिलेलं नाही, पण एक माझा सद्गुरू एवढा खरा आहे की तो मला या ठिकाणी येऊन संतांनो भेट दिल्याशिवाय राहणार. त्या संतांनी एका भक्ताचं वाक्य आहे की हा परमात्मा संतांनो मला या ठिकाणी येऊन संतांनो भेट दिल्याशिवाय राहणार नाही. या संतांनो त्या महात्मा संतांनो चहा तयार झाला. दिलबागजी घेऊन जाण्यासाठी आलेले होते. मग संतांनो दिलबागजींच्या मनामध्ये आलं, अरे बाबाजींनी याच ठिकाणी का गाडी थांबवली असेल. दिलबागजी बोलतायत महाराज एक काम करो, ये चाय है ना गाड़ी में बैठे है ना उनको देके आओ. ज्यावेळेस संतांनो त्या व्यक्तीने संतांनो ते चहाचा ट्रे घेतला आणि गाडीकडे गेले. गाडीत संतांनो पाहतात तर संतांनो बाबाजी या संतांनो ते जवळच्या फोटोकडे पाहतात, बाबाजींकडे पाहतात आणि डोळ्यातून संतांनो अश्रूंचा पूर संतांनो यायला लागला.
ज्यावेळेस संत बाबाजींच्या चरणावरती संतांनो संपूर्ण जे चरण होतं संतांनो अश्रूंनी धुतलं, बाबाजी बोलते हे अब तो ठीक है ना, अब तो दर्शन मिला है ना. या संतांनो गुरु हा संतांनो प्रत्येकाच्या घटातली जाणणार आहे. गुरु प्रत्येकाला संतांनो त्या गोष्टी संतांनो देण्यासाठी आलेला आहे. जगामध्ये संतांनो एवढी जी सुख निर्माण झालेली आहेत ना, तर केवळ संतांनो गुरुनं संतांनो प्रत्येकाला देण्यासाठी निर्माण केलेले. या संतांनो कधी वेळ लागेल, कधी लवकर मिळेल, हा संतांनो त्याच्या किसको त्याला कुणाला कधी काय द्यायचं हे फक्त त्यालाच माहित आहे. फक्त संतांनो आमची घाई त्या पद्धतीची असते की आम्हाला संतांनो वाटत असतं की मला आत्ताच्या आत्ता मिळालं पाहिजे. जसं संतांनो एक लहान मुलगा संतांनो कॉलेजला जायचा, दररोज नित्य नियमाने संतांनो कॉलेजला जायचा, आणि एक दिवस संतांनो तो वडिलांकडे आला आणि वडिलांना हट्ट करून म्हटला, बाबा बाबा एक काम करा ना, सर्व मुलं कॉलेजला येतात ना ते टू व्हीलर वरती येतात, मोटरसायकल घेऊन येतात, मला एखादी मोटरसायकल घेऊन द्या ना. वडील बोलतायत ठीक आहे बाळा, ज्यावेळेस दिवाळीत उत्सवाचं पेमेंट येईल ना मी तुला नक्की मोटरसायकल घेऊन देईन. त्या संतांनो मुलगा संतांनो आनंदाने संतांनो निघून जातो. परत संतांनो काही दिवस जातात, मुलगा संतांनो वडिलांकडे हट्ट करतो, बाबा तुम्ही म्हणाले होते मग तुला मोटरसायकल घेऊन देईन, मग कधी घेऊन देणार. या संतांनो मुलाला बोलतात की अरे तुला मी नक्की सांगितलेलं आहे की उसाचं पेमेंट आलं की मी नक्की तुला मोटरसायकल घेऊन देईन. या संतांनो उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती, मुलगा कॉलेजवरून आला एक दिवस आणि संतांनो एक पाय घरात आणि एक पाय दारात आणि वडिलांना बाहेरूनच म्हणतो, बाबा बाबा सांगा ना कधी घेऊन देणार. नुसतं सांगता की घेऊन देतो घेऊन देतो. मुलाने संतांनो थोडा उच्च आवाजामध्ये संतांनो बोलायला सुरुवात केली. या संतांनो कधी घेऊन देणार. त्यावेळेस वडील संतांनो जेवत्या ताटावरून उठले, मित्रांकडून काही उसने पैसे घेतले, या संतांनो काही कर्जावर रक्कम घेतली आणि एक सुंदर संतांनो मोटरसायकल आणून दिली. ज्या संतांनो मुलाला ती मोटरसायकल दिली, वडील बोलतायत ही घे गाडी. देणारा खुश होता, घेणारा खुश होता, देणारा खुश होता. मिळणार तर सगळ्या गोष्टी होत्या, पण संतांनो देणाऱ्याच्या मनाचा भाव संतांनो कधी मी विचारात घेतला नाही. बस संतांनो गुरुनं संतांनो आम्हाला ज्यावेळेस संतांनो बाबाजी 36 वर्ष आमच्यासाठी कार्य करत होते ना, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट संतांनो आम्ही मागितलेली पूर्ण होत होती. प्रत्येक गोष्ट संतांनो मागत होते, पण संतांनो देणारा कधी खुश होता का. देणाऱ्याच्या मनाचा भाव संतांनो आम्ही कधी संतांनो विचारात घेतला का की या संतांनो परमात्मा त्याला संतांनो काय पाहिजे. या संतांनो देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयार. बस संतांनो सद्गुरूला एक भाव संतांनो द्यायचं पाहिजे, आणि तो भाव संतांनो भावाचा दुष्काळ तुमच्या आमच्याकडे आहे. आणि जोपर्यंत संतांनो तो भाव आम्ही देत नाही ना, तोपर्यंत संतांनो जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही. आणि म्हणून संतांनो तो आनंद जर प्राप्त करायचा असेल तर केवळ संतांनो या ठिकाणी आल्यानंतर संतांनो एकमेकाला प्रेम देऊन संतांनो तो आनंद मिळणार आहे. नाही तर संतांनो आम्ही सद्गुरूच्या दरबारात जातो संतांनो, मागणं संतांनो सासऱ्यासारखं असतं, जावयासारखं असतं संतांनो. जसा काय संतांनो सद्गुरू माझा सासरा आहे मी त्याच्याकडे संतांनो मागतो. कारण संतांनो आम्ही मागताना संतांनो कसं आहे संतांनो, वडिलांकडे हट्ट केला, वडिलांकडे मागतो ना त्यावेळेस संतांनो वडील आनंदाने देत असतात. पण संतांनो सासऱ्याकडे जाऊन कसा हट्ट करतो तसं संतांनो आमचं जीवन असतं. म्हणून संतांनो या की आम्ही गुरुकडे जाताना संतांनो हा सद्गुरू माझा पिता आहे, तो संतांनो माझा 3 लोकांचा मालक प्रभू परमात्मा आहे. या दृष्टिकोनातून जर गेलो तर संतांनो खऱ्या अर्थानं सर्व सुख मिळणार आहे. पण जर संतांनो मी जर त्याच्याकडे सासरा म्हणून जावय म्हणून जर गेलो तर मात्र जीवनामध्ये या संतांना दुःख निर्माण होतं. या संतांना जसं आता आंब्याचा सीजन चाललाय असा सीजन संतांनो चालू होता. आणि या संतांनो नवीनच लग्न झालेलं होतं, मुलगी संतांनो नांदायला गेली होती. वडिलांनी विचार केला की आमराई झालेली आहे. या संतांनो आमराई आडीतले पाठीभर आंबे घेतले, वडील मुलीच्या गावी गेले आणि वडील गावी गेल्यानंतर मुलीला बोलतायत की हे मी पाठीभर आंबे तुझ्यासाठी आणलेले आहे. या संतांनो मुलीला माहेरचा माणूस आल्यानंतर किती आनंद होत असतो. त्या मुलीला एवढा आनंद झाला ती सगळ्यांना नाचून बागडून सांगायला लागली आज माझे बाबा गावावरून आले आणि बाबांनी येताना पाठीभर आंबे आणलेले आहेत. तसंच संतांनो ती नाचत नाचत संतांनो आपल्या पतिराजांकडे गेली आणि पतिराजाला म्हणते बघा ना आज माझे बाबा गावावरून आले, येताना त्यांनी पाठीभर आंबे आणलेले आहेत. त्यावेळेस सहज संतांनो ते पतिराज मग संतांनो जावय संतांनो ते पतिराज म्हणतात की अरे आंबे पाठीभरच आणलेत, अख्ख्या आडी तर त्यांनी तशीच ठेवलेली आहे. म्हणजे संतांनो अख्ख्या आडी तशी ठेवलेली आहे. मुलगी संतांनो हिरमुसली मुलगी परत पित्याकडे जाते
आणि पित्याला म्हणते बाबा बाबा पुढच्या वर्षी येताना आहे ना सगळी आढी घेऊन या, कारण तुमचे जावई काही खुश नाही. आणि मग संतांना वडील म्हणतात काही हरकत नाही. या संतांना पुढच्या वर्षी येताना वडील काय करतात, अख्खी आंब्याची आढी घेतात, त्या बैलगाडीमध्ये टाकतात आणि बैलगाडी घेऊन संतांनो मुलीच्या घरी जातात. आणि मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलगी संतांनो परत संतांना सगळ्यांना आनंदून नाचून सांगायला सुरुवात करते, पहा ना आज बाबा आले, येताना आंब्याची संपूर्ण आढी बैलगाडी घेऊन आंब्याची आढी घेऊन आलेले आहेत. या संतांना परत ती मुलगी आपल्या पतिराजाकडे जाते आणि पतिराजाला बघते, बघा ना आज तुम्ही म्हणले होते ना आज माझे बाबा गावावरून आले, येताना अख्ख्या आंब्याची आढी घेऊन आलेले आहेत. या संतांना पतिराज संतांना बोलतात, त्यात काय एवढं, अरे अख्खी आढी आणली पण आंब्याचं झाड तर त्यांच्याकडे. म्हणजे संतांनो ही संतांना खुश होण्यासारखी नाही, कारण हा परमात्मा संतांना देण्यासाठी आलेला आहे. संतांना आम्ही पित्यासारखं जर मागितलं तर त्याच्यामध्ये आनंद मिळतो, पण संतांना खुशी संतांना मिळत नाही. परत संतांना पती ते बाबांकडे येते, बाबांना म्हणते बाबा बाबा पुढच्या वर्षी येताना संतांना ते आंब्याचं झाड त्यांच्या नावाने करून आणा. मग संतांना येताना संतांना ते स्टॅम्प पेपरवरती संतांना लिहून ते आंब्याचं झाड घेऊन येतात. आधी संतांना तिला मुलीला देतात. मुलगी संतांना आपल्या वडिलांना म्हणते, बघा ना पित्याला नवऱ्याला म्हणते, बघा आज बाबा आले, त्याने येताना संतांना सगळं झाड सुद्धा संतांना त्यांनी तुमच्या नावावर करून आणलं. ते म्हटले, अहो त्याच्यात विशेष काय आहे, झाडच नावावर केलं, अख्खं शेत तर त्यांच्याकडेच राहिले. म्हणजे संतांनो हा जर भाव बनला ना तर कधी जीवनामध्ये आनंद मिळणार नाही, कधी जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही. आणि म्हणून संतांना आम्ही परमात्म्याकडे जाताना ना हा माझा पिता आहे, हा संतांना माझ्या सर्व गोष्टी संतांना मला देण्यासाठी आलेला आहे. आणि हा भाव ज्यावेळेस बनत जाणार आहे संतांना त्यावेळेस संतांना निश्चित प्रत्येकाला संतांची गोष्ट आनंदाने संतांना त्याचा स्वीकार होतो. आणि प्रत्येकाचं जीवन संतांना आनंदमय बनल्याशिवाय राहत नाही. फक्त संतांना भाव तो बनायचा आहे, त्या गोष्टीचं संतांना ध्यान द्यायचं आहे की ज्या सद्गुरूने संतांना मला हे ब्रह्मज्ञान दिलं, एक ईश्वर प्रभू परमात्म्याची प्राप्ती करून दिली, त्याच्याशी संतांना मला जे नातं जोडलेलं आहे ना, बस संतांना सदोदी संतांना त्याच्याशी संतांना मला बोलता आलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे, कारण हा सर्व काही देण्यासाठी आलेला आहे संतांना. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये सुख समाधान जर संतांना प्राप्त करायचं असेल तर मला नित्य नियमानं सत्संग करणं गरजेचं आहे. कारण सत्संग व गंगा आहे, पापी से पापी भी उसमें धोए. या संतांनो पाप संतांना साफ केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांना माझ्या जीवनामध्ये संतांना असा समर्थ सद्गुरू आलेला आहे. आणि म्हणून संतांना माझं प्रत्येकानं संतांच्या गोष्टीचा एक विचार करूया की मला हा परमात्म्याचं संतांना दर्शन झालेलं आहे. या संतांना जगातली सगळी सुख संतांना मिळणार आहे, फक्त संतांना वेळ संतांना आम्ही त्या परमात्म्यासाठी देणं गरजेचं आहे. कारण संतांना आम्ही जर संतांना आता महात्मा सांगत होते की या संतांना पूर्वी महात्मांनी संतांना बलिदान दिलं, आम्हाला योगदान द्यायचंय. काय संतांना तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे काय रुसावी देवाची, पुसावे मनाची मी काय केली. या संतांना मी परमात्म्यावरती रुसतो, सद्गुरूवरती रुसतो की सद्गुरूने संतांना माझ्यासाठी काय केलं. पण मी कधी मनात संतांना माझ्या मनाचा तो भाव बनला पाहिजे की मी तो त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की मी परमात्म्यासाठी संतांना काय करतोय, मी सद्गुरूसाठी संतांना काय केलेलं आहे, मी सत्संगसाठी संतांना काय करतोय. जर हा भाव जोपर्यंत बनत नाही ना तोपर्यंत संतांना मला त्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही. कारण बाबाजी संतांना ती गोष्ट समजवायची की या संतांना एखादी व्यक्ती आहे आणि या संत उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखादी व्यक्ती संतांच्या समोर त्या तलावामध्ये नदीमध्ये संतांना डुंबते, आंघोळ करते आणि ती व्यक्ती बोलते की काय आनंद आहे, काय थंडावा आहे, किती गारवा आहे. या संतांना काठावर बसलेली व्यक्ती म्हणते, अहो मला माझी या ठिकाणी शरीराची लाही झालेली आहे. या संतांना एवढी उष्णतेने माझं शरीर संतांना उकडून चाललेलं आहे आणि हा खुशाल सांगतोय की थंडावा मिळतोय, गारवा मिळतोय. त्यावेळेस सहज संतांना गारवा त्याला मिळणार आहे, थंडावा त्याला मिळणार आहे, आनंद त्याला मिळणार आहे जो संतांना त्याच्यामध्ये वाहून घेणार आहे, त्याच्यामध्ये डुंबून जाणार आहे. आणि म्हणून संतांना गुरुचं ज्ञान संतांना केवळ आम्ही या ठिकाणी येतोय, सत्संग करतोय एवढ्या पुरतं मर्यादित नाही. संतांना गुरु संतांना आमच्यासाठी काय करतो, मी गुरुसाठी संतांना काय करतो, या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आणि जर या गोष्टीचा जर मी विचार केला तर माझ्याही जीवनामध्ये संतांना खऱ्या अर्थानं त्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. मला हा देण्यासाठी आलेला आहे संतांना. माझ्या जीवनामध्ये संतांना मला याच्याशी संतांना ती गोष्ट
या संतांना माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये संतांची गोष्ट मला त्याला संतांना स्मरण करणं गरजेचं आहे. या संतांना महात्मा एक ठिकाणी सांगतात की जर संतांना आनंद झाला, सुख आलं तर संतांना म्हणतो माझ्यामुळे आलं. या संतांना आणि जर दुःख आलं तर म्हणतो काय देवानं माझ्या वाट्याला संतांना हे दुःख काय आलं. देव हिटलर नाही संतांनी, कारण हा सगळ्यांना देण्यासाठी आलेला आहे. सगळ्यांसाठी संतांनो हा सुखाचा संतांना दिवस घेऊन आले. फक्त संतांना माझं कर्म तसं बनतं. जसं संतांनी एक व्यक्तीने खूप मोठा बंगला बांधला, प्रत्येकाला संतांनो पत्रिका द्यायला गेला, प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जायचा, प्रत्येकाला सांगायचं या ना, पहा ना, माझी परिस्थिती नव्हती पण मी किती मोठा सुंदर असा बंगला बांधलेला आहे, येऊन फक्त पहा, दर्शन द्या, मला पहा म्हणला किती सुंदर बांधलेला आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, वडिलांनी सुद्धा मला काही दिलेलं नाही, पण मी माझ्या हिमतीने एवढं सुंदर बांधलेलं आहे. या संतांना प्रत्येक पाहुण्यारावळ्याला संतांना सांगत चालला, प्रत्येकाला संतांना सांगत होता की मी पहा ना, माझी परिस्थिती नव्हती पण मी किती संतांना बंगला भारी बांधलेला आहे. आणि त्याच बंगल्याला शॉर्ट सर्किट होतं, बंगला संतांना जळून खाक होतो आणि मग म्हणतो परमात्म्याला माझं सुख पावलं. ज्यावेळेस संतांना प्रत्येकाला सांगायला जातो ना, त्यावेळेस संतांना मी केलं म्हणून सांगायला जातो, मी संतांना ह्या गोष्टी केल्या. आणि ज्यावेळेस संतांना दुःख वाटायला येतं त्यावेळेस संतांना परमात्म्याकडे बोट दाखवतो. महात्मा आता सांगत होते की बस संतांना माझंही कर्म तसं बनलं पाहिजे की माझ्या चुकीच्या कर्मामुळे संतांना गुरुकडे संतांना बोट जाता कामा नये. माझ्या चुकीच्या गोष्टीमुळे संतांना गुरुकडे संतांना कुणी इशारा करता कामा नये. कारण संतांना मी एखादं कर्म चुकीचं करतो पण त्याला संतांनो ज्यावेळेस आम्हाला हे ब्रह्मज्ञान दिलं ना, त्यावेळेस संतांना सहज दासपण एका ठिकाणी संतांना काम करतो आणि मग सहज संतांना बोलता बोलता ते म्हणतात की पहा ना, महात्मा येतात, महात्मांना असं शिकवलं जातं. म्हणजे दुसऱ्या एका महात्म्यांचं त्यांचे पुढे पूर्व होते, ते लगेच बोलून दाखवतात, पहा ना हे महात्मा आहेत, त्यांना तर गुरुने हे शिकवलं. म्हणजे या गोष्टी संतांना होतात. आणि म्हणून संतांना या की केवळ संतांचा एक भाव बनावा की तुमच्या चरणावरती आलेलो आहोत, बस संतांना सतत चरणाची संतांना लीन राहू द्या. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या एक सुखाची प्राप्ती झालेली आहे, एक ईश्वराची प्राप्ती झालेली ना, बस संतांना याचं ध्यान संतोषित असणं गरजेचं आहे. या संतांना सुमिरन करत असताना या संतांना सहज ते परवा वाचत असताना ते गुरुबचन सिंग महाराजांचं एक वाक्य संतांना अवतार सिंग महाराजांचं की गुरुबचन सिंग महाराजांचं सिमरन करायचं संतांना फक्त तोंडानं नाही. संतांनो सिमरनामध्ये ती ताकद आहे की जात सुद्धा संतांनो पाठीमागे कधी बोलला असेल की पूर्वी संतांनो सुमिरन एवढं संतांनो व्हायचं की त्या सुमिरनाची प्रत्येक गोष्ट संतांनो अगोदर संतांनो लक्षामध्ये यायची, अगोदर कळायचं संतांनो काय होत आहे ते. पण या संतांनो दास सुद्धा संतांनो सिमरनमध्ये या ठिकाणी संतांनो खोटं बोलणार नाही, सिमरनामध्ये दास सुद्धा कमी पडला. एक प्रसंग संतांनो तुमच्या चरणावरती ठेवे की ज्यावेळेस संतांनो काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही पारनेर पुणेवाडी या ठिकाणी संतांनो महात्मा सगळे जवळजवळ 6-7 गाड्या संतांनो आम्ही प्रत्येक गाडीवरती डबल टिबल सीट संतांनो चाललेलो होतो. आणि आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस संतांनो निमुण्याच्या तिथं दास संतांनो मावशी आहे रोडच्या कडेला म्हणून आम्ही दासच्या गाडीवरती संतांनो अण्णा महाराज होते आणि साळुंके महाराज म्हणून एक व्यक्ती होते. तर संतांनो त्या गाडीवरती संतांनो चाललेलो होतो. महात्मा देवीदासजींना तो प्रसंग संतांनो कधी संतांनो विचारू शकतो की आम्हाला संतांनो पारनेरच्या पुढे जायचं होतं. पुणेवाडी का बुगेवाडी सोबलेवाडी संतांनो आम्ही ते सगळा भाग संतांनो ज्यावेळेस त्या पिरियडमध्ये संतांनो सरांच्या बरोबर फिरायचो. आणि मग ज्यावेळेस संतांनो आम्ही गाड्यावरती निघालेलो होतो, गाडीवरती जात असताना आम्ही थांबल्यानंतर सहज संतांनो दासला एक भाव बनला. संतांनो मनामध्ये काही माहिती नाही, गुरुने संतांनो ती दिशा दिली आणि सहज संतांनो दास गाडीवरती जे महात्मा होते त्यांना बोललो की मला पुढे जी गाडी चालली ना त्या गाडीचं आपल्याला चालक बदलायचं. त्यांना स्पष्ट सांगून दिलं की बाई असा खूप मोठा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी दिसतोय. तर ते संतांनो दासला बोलले की मला तुम्ही काही पण बोलता. आणि पुढे आल्यानंतर दुर्गे वस्ती म्हणून आहे संतांनो, एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरवरती तो अपघात झालेला पण होता. 3-4 किलोमीटरचं अंतर होतं. त्यावेळेस संतांनो दास 4 किलोमीटर पाठीमागे बसून संतांनो त्यांना सांगत होता की पुढे असं होत आहे. या संतांनो जसं पिक्चरचं चित्र संतांनो टीव्हीवरती पाहतो ना, तसं दास संतांनो समोर त्या गोष्टी पाहत होता. आणि पाहत असताना त्या गाडीवरती संतांनो महात्मा देवीदासजी एक होते, एक पवार म्हणून महात्मा होते, आप्पा पुशेकर संतांनो जर कुणी ओळखत असेल तर संतांनो
ते 3 जण संतांनो होते. त्यांनी संतांना आम्ही यायच्या अगोदर गाडी काढली संतांनो. बाहेर पुढे संतांनी 1 किलोमीटर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक पाईपलाईन संतांनो होती. त्या पाईपलाईनला हातपाय तोंड धुईत होते. आम्ही त्यांना हात केला आणि पुढे निघून आलो. ज्यावेळेस पिंगळे महाराजांच्या तिथं संतांना आम्ही थोडं थांबलो, त्यावेळेस सहज संतांच्या आप्पांना बोलवून घेतलं आणि आप्पांना म्हणलं की तुमच्या गाडीचा ड्रायव्हर बदलायचा आहे आपल्याला. फक्त संतांना तो अपघात पुढं ते राळेगण सिद्धीच्या पुढे जो घाट आहे तिथे दिसत होता. मी त्यांना सहज सांगितलं की तो मला असं असं दिसतं की तो आपल्याला ड्रायव्हर बदलायचा आहे. त्यावेळेस महात्मा बोलतायत की आम्ही तिघही जोरात पडलो आणि पडल्यानंतर आम्ही रस्त्याला गाडी आणली. ते 2 जण पट्टी करायला गेले. या संतांनो सुमिरनामध्ये खरंच एवढी ताकद आहे की त्या गोष्टीचा संतांनो अनुभव दासनी स्वतः घेतलेला आहे की या संतांनो समोर काय होतंय ना त्या गोष्टी संतांनो प्रत्यक्ष तुम्हाला कळल्याशिवाय राहत नाही. आणि मग जीवन सुधारायला संतांनो वेळ संतांनो मिळते की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन संतांनो होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस संतांनो हे परिवर्तन येईल ना त्याच वेळेस संतांनो भक्तीचा आनंद संतांना आम्हाला मिळणार आहे. म्हणून संत महात्माच्या बरोबर सुद्धा संतांनो दास मुंबईला संतांनो गेला होता. त्यांनाही माहिती आहे की कशा ऍक्सिडेंट मधून संतांनो आम्ही वाचलेलो आहोत. की केवळ संतांनो गुरुनं ती एक कृपा केलेली आहे. गुरुनं संतांनो खऱ्या अर्थानं संतांनो एका जीवनामध्ये ही ब्रह्मविद्या दिलेली आहे ना. बस संतांनो चरणावरती जवळ घेतलेलं आहे. बस संतांनो हे सदोदित संतांनो तुमच्या चरणाच्या जवळ राहू द्या. आणि शेवटच्या श्वासापर्यंत संतांनो हे गुरुचं ध्यान जे आहे, गुरुचं नाम आहे ते संतांनो सदोदित संतांनो चिंतनात राहू द्या. जेणेकरून संतांनो तुमचंही जीवन सुखी व्हावं, तुमच्या बरोबर दासचंही जीवन सुखी व्हावं, तुम्हाला आनंद मिळावा, दासलाही संतांना मिळावा. केवळ संतांनो बोलण्यापुरतं राहतात त्या गोष्टी संतांनो दासच्या सुद्धा कर्मामध्ये याव्यात. जेणेकरून संतांनो दासचं जीवन संतांनो दिलेल्या मार्गाने सदोदित संतांनो यानं सांगितलेल्या गोष्टीमध्ये संतांनो लीन व्हावं, यानं सांगितलेल्या मार्गाने संतांनो जावं. नाही तर संतांनो पळत तर खूप आहे. त्या संतांना मी पाहतो संतांनो शर्यत संतांनो चालते. ऑलिम्पिक मध्ये पाहतो संतांनो खूप संतांनो धावण्याची शर्यत असते. धावत धावत संतांनो असतो संतांनो धावत धावत सत्संग करतो. पण त्या मर्यादेमध्ये संतांनो गुरुने ज्या काय मर्यादा घालून दिलेत ना त्या मर्यादेमध्ये भक्ती व्हावी. नाही तर संतांनो बाद सुद्धा ठरवलं जातं. कारण ज्यावेळेस संतांनो एखादा रनर आहे पळतोय संतांनो बस पहिल्या नंबरला आला पण जर त्याने रेषेला टच केला ना तर त्याला बाद ठरवलं जातं. बस संतांनो गुरुनी जी काही गुरु मर्यादा घालून दिलेली आहे बस त्या मर्यादेमध्ये राहून भक्ती करूया आणि जीवन संतांनो आनंद जीवन होऊया. प्रेमाने बोलूया.